मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। पोलीस साहेब असतील, एक 5-6 जणांचा ग्रुप होतं, ते चालत दिंडी 10-12 जण करत होते। नंतर या दिंडीला फार मोठं महत्व आलं आणि गेली जवळजवळ 15-16 वर्षे पायी दिंडी केलेलं आहे। म्हणजे कोरोनापासूनच आम्ही बंद झालो, परंतु आम्ही तिथं प्रसादाला कोणाला आम्ही निश्चितपणानं जातो आणि फक्त या दिंडीतनं पायी चालत असेल जवळजवळ 2-2.5 हजार या पंचक्रोशीच्या शहरातनं मंडळी माता भगिनी चालत शेवटपर्यंत जातात। आम्ही बी 15-16 वर्षे ही चालत दिंडी केलेले आहे आणि निश्चितपणानं त्या स्वर्गीय सदामामाची आठवण आजही या दिंडीत आल्याशिवाय राहतात। अतिशय भाविकांसाठी हा उपक्रम आहे। आता जवळजवळ 5 एकर जागा तिथं घेतलेला आहे। तिथं चांगल्या पद्धतीचं आपल्या भक्तांना राहण्यासाठी निवास, बाकीच्या सर्व सुविधा, स्वच्छतागृह हे निश्चितपणानं आपण करणार आहोत। शहाजीबापू भोसले हे या दिंडीतनं पहिल्यापासून या यात्रेत चालत जातात। अनेक मंडळी आहेत की जेणेकरून ही दिंडी कोळी बंधू आहेत, परत त्याप्रमाणे शहाजीबापू भोसले आहेत, चौगुले सर आहेत, अशी अनेक मंडळी आमचे मुंगे आहेत ही मंडळी, परत आमचे विठ्ठलनगरचे आमचे हे आहेत रमेश विष्णू देवकर साहेब, विभराव देवकर, ही सर्व मंडळी अगदी भक्तिभावानं या पालखीत चालत असतात। अतिशय शांततेत ही पालखी पार पडते। तिचा रूट ठरलेला आहे, ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी जेवणाची राहण्याची व्यवस्था या भक्तांना तिथले स्थानिक भक्तगण करतायत। ते अतिशय मोठी दिंडी झालेली आहे आणि दत्तचरणी आम्ही प्रार्थना करतो की दिंडी असेच वाढत जावावी, या शहरावरती दत्ताची कृपा कायमस्वरूपी राहावी। परंपरा तुम्ही सुरू केली सदा वस्तू वडील असं सुरुवात केली तुम्हाला माहित आहे तुम्हाला